संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 84। भोर प्यारने सोंग पलटिले वरी, बक ध्यान धरी मत्स्या जैसे। तिळे माळा मैद्य मुद्रा लावी अंगी, देखो निधी जगी फांसे जैसे। ढीवर या मत्स्या चारा घाली जैसा, भीतरील फासा कळून येते। खाटीक हा स्नेहवादे पत्रुपाळी, कापावया नळी तया सारी। तुका म्हणे तैसा भला मी लोकांत, परी तू कृपावंत पांडुरंग। नंबर 1 बघा, भोर प्यारने सोंग पालटिले वरी, बक ध्यान धरी मत्स्या जैसे। म्हणजेच या ओळीत संत तुकाराम महाराज एक फार खोल उपमा वापरतात। भोर प्यार म्हणजे भोंदू, तो वरवर भक्त संत साधू वाटतो, पण त्याचं अंतरंग वेगळं असतं। तो बक ध्यान म्हणजेच बक म्हणजे बगळा, वरून शांत पण आतमध्ये लोभाने भरलेला ठेवतो। आणि सावध पकडण्यासाठी जसा मासा पकडणारा जाळं टाकतो, तसं धोका देतो। उदाहरण बघा, एखादा साधू गळ्यात माळा घालतो, कपारावर टिळा लावतो, पण त्याचा हेतू केवळ लोकांना फसवून पैसे कमावणं असतो। त्याचं ध्यान परमेश्वरावर नसतं, तर प्रसिद्धीवर आणि लोभावर असतं। नंबर 2, टिळे माळा मैद्य मुद्रा लावे अंगी, देखो निधी जगी फांसे जैसे। म्हणजे हा ध्रुवपद आहे, म्हणजे अभंगाचं केंद्र वाक्य। जसं संत तुकाराम महाराज म्हणतात की हे सोंग घेतलेले लोक शरीरावर टिळा माळा मृदा चंदन लावून फिरतात, पण यामागे खरी भक्ती नाही, फक्त दिखावा आहे। लोक त्यांना पाहून फसतात, जसं मासा गोड चारामुळं जाळात अडकतो तसा। उदाहरण बघा, सामाजिक माध्यमांवर आज काही जण आपल्याला धार्मिक प्रभावशाली म्हणून दाखवतात। रोज ध्यान पूजा विधीचे व्हिडिओ, भव्य मंदिरातल्या पूजा, पण यामागे आत्मिक शुद्धी नसते, केवळ मान मरातब मिळवण्याचा प्रयत्न असतो। नंबर 2, ढीवर या मत्स्या चारा घाली जैसा, भीतरील फासा कळून येते। म्हणजे ढीवर म्हणजेच मासा पकडणारा, तो चार्याचा उपयोग करून माशांना फसवतो। जसे भोंदू लोक मिठास बोलून सेवा भक्ती पूजा दाखवून लोकांना फसवतात, पण त्यामागे लोभ असतो। फांसा म्हणजेच माणसं त्यांच्या बाह्य वागण्यावरून विश्वास ठेवतात, पण त्यांचं खोटेपण कळत नाही। उदाहरण बघा, एखाद्या व्यक्तीने सतत आपल्याला मदत केली, प्रेमाने वागलं, पण काही काळानंतर कळलं की त्यांचं उद्दिष्ट संपत्ती मिळवणं होतं। किती लोक फसले अशा पद्धतीने मिळतात। नंबर 3, खाटीका हा स्नेह वादे पन्नू पाळी, कापावया नळी तयासाठी। म्हणजे खाटीक म्हणजे कसं आहे, तुकाराम महाराज म्हणतात की खाटीक आपल्या पाळलेल्या जनावरांवरही प्रेम दाखवतो, त्यांचं संगोपन करतो, पण त्यामागे हेतू असतो त्याला कापण्याचा। तसंच हे खोटं भक्त बनलेले लोक बाह्य स्नेह दाखवून अंतरात्म्याने फसवतात। उदाहरण बघा, जसं एखादा व्यापारी गरिबांना मदत करतो, त्यांना नोकरी देतो, पण गरिबीचा वापर फक्त आपल्या नफ्यासाठी करतो, तो त्यांचं शोषण करतो, जणू कापण्यासाठी पाळणं। तसंच नंबर 4, तुका म्हणे तैसा भला मी लोकांत, परी तू कृपावंत पांडुरंग। म्हणजे शेवटच्या ओळीत तुकाराम महाराज स्वतःचा विनयपूर्वक स्वीकार करतात, मी पण असाच आहे,
प्रकारच्या लोकांचा आहे. मीही खोट्या सोंगांमध्ये अडकलेलो आहे. पण तो आपल्या पांडुरंगाची प्रार्थना करतो की हे पांडुरंगा, तू दयाळू आहेस, माझ्यावर कृपा कर. यावरून मुख्य मुद्दे असे आहे की सोंगधारी भक्तीचा धिक्कार. इळा माळा मृदापेक्षा अंतःकरणातील भक्ती महत्वाची. नंबर 2, खोट्या भक्तांची उपमा म्हणजेच बगळा, मासेमारी करणारा ढेवर, खाटे हे सारे खोट्या भक्तांचे प्रतीक आहे. नंबर 3, वरवर स्नेह दाखवणाऱ्यांचा धोका. जे प्रेम दाखवतात पण फसवतात, त्यांच्यापासून सावध राहा. नंबर 4, आपली अपूर्णता मान्य करणे. म्हणजे संत तुकाराम महाराज स्वतःही म्हणतात की मीही अशा लोकात आहे, पण परमेश्वराकडून क्षमा मागू. नंबर 5, पांडुरंगाची करुणा. म्हणजे शेवटी एकच आधार, पांडुरंगाची दया. तोच आपल्याला खऱ्या भक्तीच्या वाटेवर नेतो. थोडं आपण विस्तृत उदाहरण बघूया की आजच्या काळात देखील काही लोक धार्मिक वेश धारण करून कीर्तनाच्या माध्यमातून किंवा दानाच्या नावाखाली लोकांना फसवतात. त्यांचं बोलणं गोड असतं, वागणं नम्र असतं, पण त्यांचा हेतू स्वतःचा फायदा करून घेणं असतो. उदाहरणार्थ, एखाद्या धार्मिक व्यक्तीने 10,000 हजारांची शांती पूजा सांगितली, लाखोचं दान गोळा केलं, पण खरे गरजवंत उपेक्षित राहिले. हीच ती चार्यात मासा फसवणं अशी स्थिती आहे. यावरून निष्कर्ष असा येतो की भक्ती फक्त बाह्य नसावी, ती अंतरावातून यावी. माणसाच्या बोलणं चालणं पाहून त्याच्या मनाचा अंदाज घेणं कठीण असतं. वरवर चांगलं वागणं हे नेहमी खरं भक्तीचं चिन्ह नसतं. भोंदूपणा आणि लोभ भक्तीमध्ये नसावा. आपली चुका मान्य करून परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करणे हीच खरी भक्ती. पांडुरंगाच्या कृपेने खऱ्या मार्गावर चालता येते. तर मित्रांनो, रामकृष्ण. व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून आपण व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत